झाडं पडले आणि टिनं उडून गेले आणि अनाजाचं नुकसान झालं आहे आणि लाईनसुद्धा बंद आहे 3 दिवसापासून. निकाल वीज चमकली, निकाल हव्यात धुणे, निकाल कवाल पळाले, पाणी घुसलं घरात. उधर गए थे उधर ये कैसा उनको शूटिंग दिखाने अच्छा आपको दिखेंगे जाएंगे तो करना जा बड़ा खाएंगे निकाल वीज चमकली, निकाल हव्यात धुणे, निकाल कवाल पळाले, पाणी घुसलं घरात. किती नुकसान झालं? टिना निकाल उठून पळाल्या. घरचे का असे कवलं काय का पळाले तर कागद आम्ही झाकला, त्याच्यावर तुराट्या टाकल्या. काय नुकसान झालं? निकाल टिना उठून पळाल्या, कवलं निकाल उठून पळाले तर आम्ही कागद झाकला काल आणि त्याच्यावर तुराट्या झाकल्या. टिना इकून तिकून आमच्यावाल्या जमा केल्या. आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्या आणि मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या नाकापर्डी या गावामधील जवळपास 50 ते 60 घरांचं मोठं नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे म्हणजे घरांवरची टिनपत्रे जे आहेत, त्यांच्या भिंती वगैरे पडझड झालेली आहेत. आपण प्रत्यक्ष जर पाहिलं तर हे प्रातिनिधिक स्वरूपाचं एक घर आहे. असे जवळपास 50 ते 60 घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत प्रत्यक्ष या नुकसानग्रस्त जे आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. दादा मला सांगा, नेमकं कशा पद्धतीचा वादळी वारा होता आणि काय भयान स्थिती होती त्यावेळची? झाडं पडले आणि टिनं उडून गेले आणि अनाजाचं नुकसान झालं आहे आणि लाईनसुद्धा बंद आहे 3 दिवसापासून. किती नुकसान झालं तुमचं? कमीत कमी समजा ना 30,000 रुपयापर्यंत नुकसान आमचंच आहे. काय परिस्थिती होती वादळी वाऱ्यामुळं? गराड खूप आला ना, त्याच्यामुळे नुकसान करायला लपायला जागा नव्हती. त्याच्या घरात जावं लागलं. घराचं नुकसान, अनाजाचं नुकसान किती झालं आहे? तरी 4-5 पोते असं. निश्चितच आपण जर पाहिलं तर भयानक परिस्थिती होती त्यावेळेस. वादळी वाऱ्यामुळं टीनपत्र उडाले आणि आता या शेतकऱ्यांची या मागणी आहेत किंवा या नुकसानग्रस्त भागाला तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आता यावेळेस करण्यात येत आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, नाकापारडी, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.